आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी आंध्र प्रदेशातून। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशातल्या गुंटूर इथल्या जाहीर सभेत रविवारी दुसऱ्यांदा जबरदस्त चेंगराचेंगरी झाली। या घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले। साधारण 8 ते 10 दिवसांपूर्वीच चंद्रबाबू नायडू यांच्या नेल्लोर इथल्या जाहीर सभेत अशाच प्रकारे चेंगराचेंगरी झाली होती आणि 8 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। ही 2 दृश्य आपण पाहतो आहोत। 28 डिसेंबरला यापूर्वीचा प्रकार झाला होता, तेव्हा 8 जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता। तुफान चेंगराचेंगरी झाली होती सभेत, लाखोंच्या संख्येने लोक आले होते। तर 1 जानेवारीच्या म्हणजे आजच्या सभेमध्ये सुद्धा तुफान चेंगराचेंगरी झाली। गुंटूरमध्ये आज चंद्रबाबू नायडू यांची रॅली होती आणि या चेंगराचेंगरीत 3 जणांचा मृत्यू झाला। आणि आता बातमी महाराष्ट्रातल्या अग्नितांडवाची। नवीन वर्षाचा पहिला दिवस, पण हा दिवस 2 भीषण आगीच्या घटनांनी महाराष्ट्रच हादरून गेला। पहिली घटना घडली नाशिकच्या इगतपुरीत। जिंदाल कंपनीत अतिशय भीषण अशी आग लागली। संध्याकाळी उशिरापर्यंत इथे स्फोटांचे आवाज येत होते। या आगीत आतापर्यंत 2 महिलांचा मृत्यू झालाय। तर दुसरीकडे सोलापुरातल्या बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात जबरदस्त स्फोट झाला। यात 4 कामगारांचा मृत्यू झालाय तर 7 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली। आपण ही दोन्ही दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवर बघतोय, सोलापूर आणि इगतपुरी। तिकडे सोलापुरात बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात जबरदस्त स्फोट झाला। या स्फोटात 4 मृत्यू झाला असून 7 जण गंभीररित्या जखमी झालेत। बार्शी तालुक्यातल्या पांगरी गावाजवळ ही घटना घडली। फटाके बनवत असताना हा स्फोट झाला आणि अत्यंत भीषण अशा प्रकारची आग अवघ्या काही क्षणात लागली। कारखान्यात 40 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात येते। यात महिलांची संख्या अधिक आहे, त्यामुळे घटनेतील मृतांचा आकडा, यात महिलांचं प्रमाण जास्त असू शकतं। मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त होते। रात्री उशिरापर्यंत इथे बचाव कार्य सुरू राहणार आहे। हॅलोजनच्या मदतीने सध्या इथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। सुरुवातीला ही आग इतकी भीषण असेल असं वाटलं नव्हतं, पण फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या या स्फोटाच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। आतापर्यंत 4 मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य तातडीनं सुरू करण्यात आलं, पण आग विझवण्यासाठी काहीसा विलंब लागला, कारण अग्निशमन दलाचे बंब जवळ पटकन पोहोचू शकले नाहीत। खरं तर शहराच्या बाहेर मोकळ्या ठिकाणी हा कारखाना आहे। फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये आग लागलेली आहे, स्फोट झालेला आहे, काही जणांचा मृत्यू झाला आहे। त्याच्यात त्या बाबतीमध्ये देखील तिथे जी काय उपाय योजना करायची, जे आपल्याला काळजी घ्यायची ते आपण करतोय। बाकी पहिलं तर आपल्याला प्राधान्य याला दिलं पाहिजे की रेस्क्यू आणि त्या लोकांचा जीव वाचवण्यात ते आपण करतो। बार्शी तालुक्यातील पांगरी गावात फटाक्याच्या फॅक्टरीला भीषण असा स्फोट झाल्यानंतर सध्याच्या आपण पाहू शकता की रात्रीच्या सुमारास ही बचाव कार्य आहे ते वेगाने सुरू आहे। सध्याच्या जे काही आपण पाहू शकतो की ज्या जी घटना घडली त्या घटनास्थळावरून सध्या आपण या घटनेचे जे काही चित्रांकन आहे ते पाहतो। रात्रीचे आता 9 वाजले आहेत। 9 वाजल्याच्या सुमारासही बचाव कार्य सुरू आहे। अग्निशामक दलाकडून जे काही स्फोटकं होतात ते विझवण्याचे काम जोरपणे चालू आहे। त्यामुळे आता ही आग किती वाजेपर्यंत धुंपसती हे पाहणे गरजेचे आहे। या आगीमध्ये जास्त प्रमाणात महिलांचा सहभाग असल्याचे या ठिकाणाहून दिसून येते। यांमध्ये 3 महिला या मृत्युमुखी पडलेल्या आहेत। तर ज्या काही महिला आहेत त्यांना उपचारासाठी उस्मानाबाद येथील सिव्हिल रुग्णालय किंवा
सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे। मात्र आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ही आगीची काय लोट आहे ते अशा प्रकारे वारंवार आपल्याला या ठिकाणाहून दिसत आहे। त्यामुळे आगीची जी काय तीव्रता आहे त्यातून ही दिसून येते। त्यामुळे हे जे काही स्फोटक झालेले आहेत ते किती भीषण प्रमाणात होते याची आपल्याला म्हणजे याची परिस्थिती यातून दिसून येते। त्यामुळे हे जे आगीचे लोट आहेत ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उडताना दिसत आहे। अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या आपल्याला जी आग विझवण्याचे काम आहे ते मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे या ठिकाणी दिसत आहे। यामध्ये आता जे काही बचाव कार्य आहे ते किती वाजेपर्यंत चालेल हे बघण्यासारखे आहे। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। माळरानावरती फटाकड्या बनवण्याचा कारखाना त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी आसपासचेच वालवड, उकडगाव, पांगरी या भागातील सर्वसामान्य गोरगरीब मजूर त्या ठिकाणी काम होते। दुर्दैवानं 2:30-3च्या दरम्यान त्या ठिकाणी आग लागली आणि मोठा स्फोट झाला। त्या स्फोटामध्ये दुर्दैवाने 3 कामगार त्या ठिकाणी मयत झालेले आहेत। त्याचबरोबर 3 अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये त्यांना सोलापूरला उपचाराकरता पाठवलेलं आहे। एक पांगरी हॉस्पिटलमध्ये सुरक्षित आहे। माझ्या माहितीप्रमाणे त्यांना आता कुठला धोका दिसत नाही, परंतु नेमके कामगार किती होते ह्याचा अंदाज काही लागू शकत, कारण ती माळरानावरती फॅक्टरी असल्यामुळं आसपासच्या 3-4 शेतकऱ्यांकडून माहिती घेतली असता आकडे कमी जास्त होता, परंतु आतमध्ये नक्कीच आणखीन काही मयताची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि आम्ही आमच्या अंगावरचे कपडे असतील किंवा इतर काय कोणाकडे असतील त्यांच्या अंगावर टाकले। जखमी आहेत त्यांना तात्काळ कसं हलवता येईल 108 नंबरला आणि पोलीस प्रशासनाला लवकरात लवकर आम्ही तातडीनं कळवलं आणि पुढील बचाव कार्य आम्ही इकडे चालू केलं। घटनास्थळ इतकं अत्यंत भीषण घटना आणि गंभीर होती की तिथपर्यंत आम्हाला पोहोचणं शक्य होत नव्हतं, कारण मोठमोठे आगीचे लोळ होते, धूर होता आणि स्फोट होत होते मोठे। बाहेर आलो तर सगळा आकाशामध्ये धुराचा लोळ दिसायला लागला। पहिल्यांदा मी 108 नंबर गाडीला फोन केला। 108 गाडीला फोन केल्यानंतर एक गाडी आली। त्याच्यानंतर सांगितलं की सगळ्या जेवढ्या गाड्या आहेत आसपासच्या परिसरामधल्या त्या गाड्या पाठवा। अत्यंत भीषण अशा प्रकारची ही घटना। तिकडे नाशिक जिल्ह्यात सुद्धा अशाच प्रकारची भीषण दुर्घटना घडली। इगतपुरीमध्ये जिंदाल कंपनीचा एक मोठा प्लांट आहे, इथे भीषण आग लागली। बॉयलरच्या स्फोटामुळे कंपनी आगीच्या ज्वाळांनी क्षणार्धात वेढली गेली। अजूनही शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत सुद्धा ही आग पूर्णतः नियंत्रणात आलेली नाही, त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सिल्लोडमध्ये आज त्यांची जाहीर सभा होणार होती, मात्र ती रद्द करण्यात आली। इगतपुरीच्या आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी सभा आणि सगळे कार्यक्रम रद्द केले आणि ते इगतपुरीला रवाना झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासगी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली। सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यात दुर्घटना घडली, अत्यंत भीषण अशी। इगतपुरीमध्ये जिंदाल कंपनीत भीषण आग लागली। बॉयलरच्या स्फोटामुळे कंपनी आगीच्या ज्वाळांनी अक्षरशः वेढली गेली। आतापर्यंतच्या माहितीनुसार 2 कामगारांचा मृत्यू झालाय, 17 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 4 कामगार गंभीर आहेत। ओके, प्रेशर मार गया, लीकेज मार गया है, तो उसी में सब लोग जल गए हैं। वेपर हो गया, कुछ दिखाई नहीं दे रहा था, इसलिए फिर तुरंत सब लोग अपना अपना भागे। दुपारी 1:15च्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला। त्या स्फोटानंतर अनेक छोटे स्फोट झाले। आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलासह महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी घोटी टोल नाका, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि नाशिकहून बंब मागवण्यात आले। आजूबाजूचा ठाणे असेल, एचएल असेल, देवळालीचं कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल, नाशिकमधल्या सर्व नगरपालिका असतील, MIDC असेल आणि आजूबाजूच्या फॅक्टरी, सर्व फायर टेंडर्स आपण इथे बोलवलेले आहे आणि ठाण्याला पण आपण निरोप दिलेला आहे। ठाण्याचे काही फायर टेंडर्स आपल्याकडे रिपोर्ट करताय, तर अशा प्रकारे आपण शर्थीचे प्रयत्न करून जीवितहानी होणार नाही याची सर्व काळजी घेतोय। भीषण आगीची उच्च पातळीवरती दखल घेण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या भीषण अपघाताची दखल घेतली। त्यांनी सिल्लोडमधील सभा रद्द केली।
अधिकाऱ्यांकडून आगीची माहिती घेत तातडीनं बचाव कार्याच्या सूचना दिल्या। जे काही करावं लागेल सर्वतोपरी पूर्ण मदत शासनाच्या माध्यमातून केली जाईल। हॉस्पिटलमध्ये देखील अतिशय चांगले उपचार होत आहेत। पेशंट बरोबर देखील मी स्वतः बोललो आणि त्यामुळे पहिलं तर यांचा जीव वाचवण्याला आम्ही प्राधान्य देतोय। जे 2 मृत्यू आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून 5-5 लाख रुपये प्रत्येकी त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाईल। जखमींचा संपूर्ण उपचार आहे शासन करेल आणि या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी। बचाव कार्य सुरू असताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी झाला। जिंदाल कंपनीच्या भीषण आगीमुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले। सुरक्षिततेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं स्पष्ट झालंय। तर कंपनीत कोणतीही आपत्कालीन व्यवस्था नसल्यानं आगीवर त्वरित नियंत्रण मिळवणं शक्य झालं नाही आणि त्यामुळेच या सर्व प्रकारात दोषी असणाऱ्यांवरती कठोर कारवाई करणं गरजेचं आहे, तरच भविष्यात इतरत्र अशा घटना टाळणं शक्य होईल। नाशिकहून लक्ष्मण घाटरोळसह प्रशांत वाघ, न्यूज 18 लोकमत। नाशिकमध्ये जिंदाल कंपनीत भीषण स्फोट होऊन आग लागली। ही आग अजूनही धुमसते। या आगीची दाहकता दाखवणारी दृश्य कळसुबाईच्या शिखरावरून सुद्धा दिसतात। एका पर्यटकानं हे चित्रित केलंय। पार इगतपुरीच्या इथल्या जिंदाल कंपनीच्या इथल्या आगीची ही भीषण दृश्य दिसतात कळसुबाईच्या पर्वतावरून। यावरून तुम्हाला कल्पना येऊ शकते की किती भीषण अशा प्रकारची ही स्फोटाची घटना आहे। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। बाळासाहेबांच्या शिवसेनेत सगळं काही आलबेल नसल्याचं आता स्पष्ट झालंय। मंत्र्यांच्या विरोधात आमदारच कट रचत आहेत। स्वतः कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनीच हा गौप्यस्फोट केला आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाले। तर विरोधकांनी सुद्धा शिंदे गटावर टीका करण्याची संधी साधली। अस्वस्थतेमुळे सरकार कधीही कोसळू शकतं असं भाकीत एकनाथ खडसे यांनी केलंय। माझ्या विरोधात पक्षातील नेत्याचा कट। अब्दुल सत्तारांचा मोठा गौप्यस्फोट। मला टार्गेट का करतात? मी एक छोटा सामान्य कार्यकर्ता आहे। वर्षावर होणारी राजकीय चर्चा बाहेर। आमच्यातील कोणीतरी बातम्या पुरवतं। मी काही कोणताही कोणाचा नाव घेतलेलं नाही। शिंदे गटातील अंतर्गत राजकीय कुरघोडी अब्दुल सत्तार यांनी चव्हाट्यावर मांडली आहे। मंत्रीपद मिळालं नाही म्हणून पक्षातील एक नेता माझ्या विरोधात कट करत असल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत वर्षावर होणाऱ्या चर्चा माध्यमांना पुरवल्या जात असल्याचा आरोपही अब्दुल सत्तार यांनी केला। मी काही कोणताही कोणाचा नाव घेतलेलं नाही, कोणालाही बोललेलो नाही। मला ज्या वेदना होत्या, माझ्या जे काही मला मनाला वाटत होतं की कुठेतरी आपल्याकडून एखादी भावना तिकडे जावी, हीच त्याच्या पाठीमागची माझी पार्श्वभूमी होती। सर्व नेते मला टार्गेट का करतात? मी तर एक अल्पसंख्याक समाजाचा एक छोटा कलाकार आहे। माझ्यापेक्षा जे मोठे कलाकार आहे यांच्याकडे पाहायला पाहिजे, मोठे नेते आहे यांच्याकडे पाहायला पाहिजे। मी एक छोटा सामान्य कार्यकर्ता आहे। सत्ताधाऱ्यांमधील बाळासाहेबांच्या शिवसेनेतली अस्वस्थता विरोधकांच्या पथ्यावर पडली आहे। सरकारवर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम आहे। त्यात अस्वस्थतेतून एकमेकांची उणीदुणी काढली जात असल्याचा टोला एकनाथ खडसेंनी लगावलाय। तर केवळ सत्ता मिळवण्याच्या स्वार्थातून एकत्र आलेल्यांमध्ये वाद होत राहणार असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलाय। शिंदे सरकारमधील आमदारांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे। एकमेकाचं उणदणं काढताय असं आपल्या अब्दुल सत्तारांनी त्यात सांगितलेलं आहे आणि अजूनही न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार यांच्यावर आहे। न्यायालयाचा काय निकाल येतो याच्यावर या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे आणि अशा स्थितीमध्ये ही अस्वस्थता जर वाढली तर सरकार कोसळू शकतं। ज्यांच्यावर गेले त्यांना विचारा ना म्हणू, त्यांना विचारायचं। ती IPL सारखे ते लिलावात गेलेली लोक आहेत, ती सगळी लिलाव पुकारलेला 40 खोके 42 खोके 50 खोके विकलेली माणसं आहेत, त्यांना कसली मूल्य आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला अवघे 6 महिने झालेत।
मात्र या 6 महिन्यातच पक्षात कुरघोडीचं राजकारण, एकमेकांच्या विरोधात कट असले प्रकार सुरू झालेत. त्यामुळे पक्षातली ही सुंदोपसुंदी थांबवण्याचं मोठं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समोर निर्माण झालंय. त्यावर मुख्यमंत्री कशी मात करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. निवडणूक घोषणापत्रात उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावावरील कोर्लई इथले 19 बंगले दाखवलेले नाहीत. कर लागू असलेले हे बंगले आता गायब झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी पदाचा गैरवापर करत अधिकाऱ्यांवर दबाव आणत हे काम केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि तत्कालीन जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक एफिडेव्हिटमध्ये रश्मी ठाकरेचे 19 बंगलो घोषित केले नाही. उद्धव ठाकरे यांनी हा गुन्हा केला. मे 2020 मध्ये निवडणूक एफिडेव्हिटमध्ये, आणि म्हणून आता हे सिद्ध झालं आहे. ग्रामपंचायतनी मला रिपोर्ट पाठवला, CEO जिल्हा परिषदनी कबूल केलं, 19 बंगले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी 19 बंगलो गायब केले, फोर्जरी केली. म्हणून त्यांच्या विरोधात इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता कलम 415, 420, 467, 468, 471 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही रेवदंडा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टरकडे केली आहे. या विषयात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी रिपोर्ट मागवला आहे. पुढच्या आठवड्यात हा रिपोर्ट त्यांच्याकडे येणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं आहे की पोलिसांनी 7 दिवसात याचा तपास करून FIR दाखल करावा लागणार. इकडे राज्यात शिवसेना, ठाकरे गट आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत चांगलाच संघर्ष पेटलाय. पण यांच्यातला संघर्ष संपुष्टात येऊ शकतो, कारण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तसे संकेतच दिले. दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना एक सल्ला सुद्धा दिलाय. पाहूयात एक खास रिपोर्ट. दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र, एकसंधपणे हाती भगवा झेंडा. केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सल्ला ठरणार परिवर्तनाची नांदी. राज्यात लवकरच नवी घडामोड. हेच शिवसेना गीत ऐकून शिवसैनिक आणि नेत्यांना स्फुरण येतं. निवडणुकीच्या काळात हेच गीत ऐकून शिवसेनेनं अनेक ठिकाणी एक हाती शिवसेना आणली होती. मात्र 6 महिन्यांपूर्वी एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून भाजप सोबत युती करून नवं सरकार सत्तेत आणलं. परिणामी अनेक वर्ष एकत्र राहिलेल्या नेत्यांची 2 गटात विभागणी झाली. मात्र पुन्हा एकत्र येण्यासाठी या नेत्यांचं मन आतुर असल्याचं स्पष्ट झालं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत याविषयी थेट भाष्यच केलं. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराचा लढा लढवला ती लोक अशी सहजासहजी सोडून जात नाही. काहीतरी निश्चितपणे असं घडलेलं आहे की ज्याच्यामुळे ही लोक बाहेर पडली. आणि ते काय घडलं याचं आत्मपरीक्षण जसं मी केलं पाहिजे तसं आमच्या पक्षप्रमुखांनी सुद्धा केलं पाहिजे त्यावेळेच्या, असं मला वाटतं. आणि तसं झालं तर मग शिवसेना एक संघ व्हायला वेळ लागणार. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केल्यास शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येऊ शकतात. ज्या लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी लढा दिलाय ते लोक इतक्या सहजासहजी शिवसेना सोडून जाणार नाहीत. निश्चितपणे काहीतरी घडल्याशिवाय आमदार शिवसेना सोडणार नाही, असंही दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं. मात्र दोघांमध्ये झालेल्या संवादाची, माध्यमांमध्ये झालेली चर्चा आणि बातम्या यावर केसरकरांनी नाराजी व्यक्त केली. कटुता कमी करणं हे उद्धव साहेबांच्या हातामध्ये आहे. मी काल जेव्हा त्यांना भेटलो त्यावेळेला ते भावना विवश झालेले होते. ते काय बोलले,
मी एक त्यांना मानणारा, त्यांच्याबद्दल आदर ठेवणारा मनुष्य आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांना काहीच उत्तर दिलेलं नव्हतं. मी फक्त एवढंच म्हटलं की साहेब, मला आपल्याबद्दल आदर आहे आणि तो आदर मी पक्ष सोडतानाच त्यांना दाखवलेला होता. मी त्यांना सांगितलेलं होतं की साहेब, ज्याला घर पेटतं त्याला ती आग अगोदर विझायला लागते. कशामुळे लागली हे नंतर बघूया, आधी आपण आपलं घर सुरक्षित ठेवूया. उद्धव ठाकरे कटुता कमी करण्यासाठी काय प्रयत्न करतील का, हे काही अजून तरी स्पष्ट झालेलं नाही. मात्र नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकरांमध्ये संवाद झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनीही आत्मपरीक्षणावर भाष्य केलं होतं. दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी आत्मपरीक्षण हाच मार्ग असल्याचं उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकरांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं. आता आत्मपरीक्षण करून कटुता कमी करण्यासाठी कोण पुढाकार घेईल हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. आणि दोन्ही बाजूंनी जर सकारात्मक पावलं टाकली गेली तर पुन्हा एकसंघ शिवसेना दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपच्या मिशन 144चा उद्यापासून शुभारंभ होत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या उपस्थितीत मिशन 144ची सुरुवात होते. सकाळी 11 वाजता चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर JP नड्डा यांचं आगमन होईल. यानंतर ते चंद्रपूरचं आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीचं दर्शन घेतील. यानंतर JP नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे. सभेच्या नंतर नड्डा भाजपच्या लोकसभा टीमशी एक औपचारिक संवाद साधतील. यानंतर ते औरंगाबादकडे रवाना होतील. या दौऱ्यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे उपस्थित असतील. मागच्या लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला त्या सर्व ठिकाणी भाजपनं आता लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच रंगलंय. राज्यातले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक असल्याचं म्हटलं होतं. आता सत्ताधाऱ्यांनी यावरूनच टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. धर्मवीरवरून राजकारण तापलं. संभाजीराजे धर्मवीर नव्हे, स्वराज्य रक्षक. विरोधी पक्षनेते अजित पवारांचं विधान. सत्ताधाऱ्यांकडून अजित पवारांवर टीकास्त्र. राजे धर्मवीर नव्हते. कधी छत्रपती संभाजीराजांनी धर्माचा कुठं पुरस्कार केला नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या या विधानावरून सध्या राज्यात नवं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. कारण अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यावर आक्षेप घेतल्यानं सत्ताधारी आक्रमक झाले. भाजपचे आमदार नितेश राणेंनी तर थेट अजित पवारांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. तर विखे पाटलांनी अजित पवारांनी माफी मागावी असा टोला लगावला. धर्मवीर असणाऱ्यांना धर्मवीर ही पदवी कधीच कळणार नाही. जास्त वेळ न घालवता थोडी पण लाज राहिली असेल तर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाच्या पदावर जो ठपका लागलाय तो अजित पवारांनी पदाचा राजीनामा देऊन मोकळं व्हावं अशी मागणी मी ह्या निमित्ताने करतो. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे रक्षक होतेच, परंतु ते धर्मवीर देखील होते. खरं म्हणजे माझी तर मागणी आहे की अजित पवारांनी त्यांच्या ह्या बेताल विधानामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा त्यांनी जो अवमान केलेला आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. भाजप नेत्यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं अजित पवारांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. अजितदादासारख्या माणसाने अशा प्रकारचं बोलणं हे मला वाटतं योग्य नाही आहे. त्यांनी सगळी माहिती घेऊन बोलायला पाहिजे, कारण त्यांनीच महापुरुषांचा ज्यांनी अपमान केला त्यांच्यावर फार मोठी टीका केली होती. आता आम्ही काय करायचं त्यांच्यावर? त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य हे निंदाजनक आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अजित पवारांनी केलेल्या विधानावर ठाम असल्याचं दिसतंय. कारण छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं हा अपमानच असल्याचं प्रत्युत्तर आमदार अमोल मिटकरींनी दिलंय.
तर संभाजी ब्रिगेडनं धर्मवीर म्हणण्याला विरोध दर्शवलाय। छत्रपती संभाजी महाराजांची खरी प्रतिमा जी इतिहास संशोधकांच्या नजरेतून आहे, ज्यामध्ये वासी बेंद्रे, त्यानंतर डॉक्टर जयसिंगराव पवार सर अशा लोकांनी स्वराज्य रक्षक हीच भूमिका मान्य केलेली आहे। आणि डॉक्टर खासदार अमोल कोल्हेंच्या सिरियलचं नाव सुद्धा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आहे। रात्रंदिवस जे महापुरुषांचा अपमान करतात त्यांना बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार संभाजी महाराजांबद्दल नाही। धर्मवीर ही आता राजकीय लोकांना सुद्धा उपाधी लागते। छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते, छत्रपती संभाजी महाराज साहित्यिक सुद्धा होते। अहो 4 ग्रंथ छत्रपती संभाजीराजांनी लिहिले, पण ह्या धर्म मार्तंडांनी मनुवाद्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना संपवण्याचं काम केलं। धर्मवीर संभाजी महाराज म्हणता सन्माननीय अजितदादा पवार फक्त विधिमंडळाच्या सभागृहात स्वराज्य रक्षक बोलले, यांना मिरच्या झोंबल्या। एकंदरीतच छत्रपती संभाजी महाराजांना लावल्या जाणाऱ्या धर्मवीर या विशेषणावरून सुरू झालेलं राजकारण काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। त्यातच हिंदुत्ववादी संघटना आणि संभाजी ब्रिगेड सारख्या सामाजिक संघटनांनीही यात उडी घेतल्यानं हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता यात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमामध्ये 205व्या शौर्य दिनाच्या निमित्तानं हजारो भीमसैनिक एकत्र आले होते। राज्यभरातून या भीमसैनिकांनी मध्यरात्रीपासूनच कोरेगाव भीमामध्ये गर्दी केली होती। मात्र राज्य सरकारचा एकही मंत्री किंवा प्रतिनिधी इथे उपस्थित न राहिल्यानं विरोधकांनी सरकारचा समाचार घेतला। कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभाला अभिवादन करून लाखो भीमसैनिकांनी शौर्याचं स्मरण केलं होतं। विजयस्तंभाच्या साक्षीनं नववर्षाची सुरुवात करण्यात आली। 1 जानेवारी 1818 मध्ये कोरेगाव भीमाच्या लढाईत महार रेजिमेंटनं पेशव्यांविरुद्धच्या लढाईत विजय मिळवून दिला होता। या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावं स्तंभावर कोरण्यात आली आणि त्या विजयाचं स्मरण करण्यासाठी लाखो भीमसैनिक कोरेगाव भीमामध्ये येत असतात। त्या देशाला गेले हजारो वर्ष गुलामी होती, सामाजिक गुलामी सुद्धा होती आणि राजकीय गुलामी होती। या दोन्ही गोष्टी या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये संपल्या आणि भारताच्या स्वातंत्र्याचा सामाजिक आणि राजकीय इतिहास इकडनं सुरुवात होतो। त्याला अभिवादन करण्यासाठी अनेक लोक येतात आणि या सगळ्यांचा एक आनंदाचा दिवस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। भीमसैनिकांसोबतच अनेक राजकीय नेत्यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केलं। मात्र राज्यातील सत्ताधारी इकडे फिरकलेच नाहीत। या मुद्द्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर तोफ डागली। मला वैयक्तिक सरकारविषयी बोलायचं नाही, माझं प्रेम आहे, मला एक ऊर्जा मिळते। प्रश्न माझा आहे, त्यामुळे कोण येतं कोण येत नाही त्याच्याशी मला काय करायचंय, प्रत्येकाच्या मानसिकतेचा प्रश्न। आज इतके लाखो दलित आपले बांधव दिसत आहेत। विजयस्तंभाच्या परिसरात विकासासाठी 100 एकर जमिनीची आवश्यकता आहे। त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं। या स्तंभाचं जे मेमोरियल आहे ते मोठं होणं अत्यंत आवश्यक आहे। यासाठी एक 100 एकर जमीन ॲक्वायर करणं आवश्यक आहे। त्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे। दिव्य असं स्मारक उभं राहिलं पाहिजे। यासाठी नक्की मी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे भेटू मॅक्झिमम अशा पद्धतीचं फंडिंग या स्मारकासाठी करण्याचा प्रयत्न आपला राहणार आहे। कोरेगाव भीमामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला। मागील 2 वर्ष कोरोनाचं सावट असल्यामुळे अनेक मर्यादा होत्या। मात्र यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाला, त्यामुळे लाखो भीमसैनिकांनी शौर्य दिनाच्या निमित्तानं वीरांचं स्मरण करत अभिवादन केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, कोरेगाव भीमा। वळूयात पुढच्या एका बातमीकडे। आपल्या चित्रविचित्र ड्रेसिंगमुळे चर्चेत राहणारी मॉडेल उर्फी जावेद आता राज्याच्या राजकारणात चर्चेत आले। भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी केली। उर्फी सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आणि याच संदर्भात उर्फीवर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली। यानंतर उर्फीनं सुद्धा चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर दिलंय। ट्विटरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत तिनं चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधलाय।
लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला टार्गेट करण्यात येतं असं तिचं म्हणणं आहे. सध्याच्या राजकारण्यांना पाहून वाईट वाटतं असंही उर्फीनं नमूद केलंय. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभव झाल्याच्या रागातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातला हा प्रकार आहे. भाऊसाहेब तरमळे यांच्यावर चाकून भीषण हल्ला करण्यात आला. आरोपी शिंदे गटाचे असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भाऊसाहेब तरमाळे यांच्यावर आरोपी अनिकेत नागे यानं चाकून वार केले. पैठण तालुक्यातल्या बोकुड जळगावमधला हा प्रकार. या हल्ल्यामध्ये भाऊसाहेब तरमळे यांच्या डोक्याला आणि मानेवर काही जखमा झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुद्धा झाला. परिणामी भाऊसाहेब यांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 10-15 जण आले गाडीतून आणि यानं लगेच मला बोलायचं, मला म्हणे तू कशाला गावात येतो म्हणे, ह्या गावात कशाला येतो म्हणे, तुझं ह्या गावात का काम आहे. मी म्हणलं बाबा माझा मित्र आहे. तोपर्यंत यानं लगेच तलवारीनं हल्ला करून टाकला आणि याला रक्त बघितल्याच्या नंतर मी सगळं लगेच बिडकीम पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन केली. 2 आठवड्यांपूर्वी बोकुड जळगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाऊसाहेब तरमाळे यांच्या आई सरपंचपदी विजयी झाल्या होत्या. याचा राग मनात ठेवून विरोधी गटातील अनिकेत नागेनं भाऊसाहेब यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाल्यानं बिडकीन पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवलाय. सदरची घटना झाल्याच्या नंतर ह्याचे विकासचे वडील पोलीस ठाण्यामध्ये आले. त्यांची तक्रार घेऊन 307-324 रायटिंग विथ ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आणि 7 पैकी 1 आरोपीला आम्ही अटक केली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभरात अनेक गावांमध्ये हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. राजकारणाच्यामुळे गावांमध्ये वाढणारी तेढ आणि कटुता हा चिंतेचा विषय झालाय. सर्वच राजकीय पक्षांनी या प्रकारच्या हिंसाचारावर विचार करण्याची गरज आहे. अविनाश कांडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न झालाय. शहरातील उच्चभ्रू परिसरात दहशत पसरवण्यासाठी गुंडांनी मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान केलं. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. रिक्षातून आलेल्या गुंडांनी बाईकचीही अशी अवस्था केली आणि अनेक कारच्या काचाही फोडल्या. वारंवार असे प्रकार घडत असल्यानं गुन्हेगारांचं माहेरघर अशी शहराची लाजिरवाणी ओळख बनली आहे. शहरात गुंडांच्या तब्बल 33 टोळ्या आहेत आणि गुंडांच्या वर्चस्वाच्या लढाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सातत्यानं सहन करावा लागतो. या भागात गावगुंडांनी म्हणा किंवा कोणी रात्री दारू पिऊन या ठिकाणी दहशत माजवलेली आहे. पोलीस प्रशासन रात्री असताना सुद्धा या ठिकाणी अशा गोष्टी घडतात. या पूर्णपणे निंदनीय आहे. खूप भीतीचं वातावरण आहे आणि गाड्याच्या काचा वगैरे फोडल्यात. आत्ता नवीनच घेतलेली गाडी होती आमची, ते पण पूर्णपणे फोडून टाकलेली आहे. तर हे लवकरात लवकर दखल घ्यावी याची. पिंपळे सौदागर आणि सांगवी परिसरात सुमारे 1,500 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस नक्की कुणाचा बंदोबस्त करत होते असा प्रश्न निर्माण झालाय. 4 ते 5 इस्मानी त्या रस्त्यावरती उभा असणार राहणी आणि गोडांबे कॉर्नर परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या गाड्याची तोडफोड करून नुकसान केलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही अज्ञात आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत. आम्ही शहरातील गुंडांनी मर्दुमकी दाखवण्यासाठी आतापर्यंत अनेक वेळेला सामान्य नागरिकांच्या वाहनांवर हल्ले केलेत. त्यामुळे पोलिसांनी आता कठोरपणे या गुंडांवर जरब निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण अभयारण्याची सफर करायला जातात. न्यूज 18 लोकमत आता तुम्हाला अशाच एका गावात घेऊन जाणार आहे. हे गाव तुमच्या आमच्या सामान्यांचं नव्हे, तर हे गाव आहे मोरांचं. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. ओडिशा राज्यातील भुवनेश्वरच्या जवळ
नराज नावाच्या तालुक्यात हे मोरांचं गाव वसलंय. इथे 1-2 नव्हे 163 मोर राहतात. दरवर्षी लाखो पर्यटक या मोरांना पाहण्यासाठी या गावाला आवर्जून भेट देतात. आता या मोरांचा पिसारा फुलला नसला तरी 2023 मध्ये तुमच्या स्वप्नांचा पिसारा यशस्वीतेनं फुलू दे यासाठी शुभेच्छा. दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.